पुण्यातील शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंगच्या जमीन विक्री प्रकरणासंदर्भात आज धर्मदाय आयुक्त अमोक कलोठी यांच्यासमोर एक सुनावणी पार पडली। ज्या सुनावणीला ट्रस्टचे प्रतिनिधी असतील किंवा याचिकाकर्ते जे आहेत ते याचिकाकर्ते देखील उपस्थित होते। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद जो आहे तो धर्मदाय आयुक्त अमोक कलोठी यांनी ऐकून घेतला। दोन्हीकडच्या बाजू ज्या आहेत त्या ऐकून घेतल्या आणि आता या प्रकरणावरची पुढील सुनावणी जी आहे ती 30 ऑक्टोबर रोजी होणार आहे। गोखले बिल्डर्स आणि ट्रस्ट या दोघांनाही प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश जे आहेत ते धर्मदाय आयुक्त अमोक कलोठी यांच्याकडून देण्यात आलेले आहेत। 1 नोव्हेंबर पासून जैन मुनी आचार्य गुप्तिनंदजी महाराज जे आहेत ते याच ठिकाणी एचएनडी बोर्डिंग मध्ये उपोषण देखील करणार आहेत। आणि काही दिवसांपूर्वी पुण्याचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ज्यावेळी या जैन बोर्डिंग मध्ये भेट दिली होती त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी खर तर 1 नोव्हेंबरच्या आतमध्येच यामध्ये आम्ही तोडगा काढू असं सांगितलेलं होतं। त्यानंतर जर आपण पाहिलं तर जे बिल्डर आहेत विशाल गोखले त्यांनी ट्रस्टला मेल देखील केला होता। त्या मेलमध्ये त्यांनी नैतिकतेच्या आधारावर आपण हा व्यवहार जो आहे तो रद्द करत आहे असं म्हटलेलं होतं। सोबतच 230 कोटी रुपयांची जी रक्कम आहे ती रक्कम देखील आपल्याला परत देण्यात यावी असं देखील ते त्या पत्रामधून त्या मेलमधून जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळालेलं होतं। मात्र धर्मदाय आयुक्त अमोक कलोठी यांनी ती रक्कम जी आहे ती गोठवण्याचे आदेश जे आहेत ते दिलेले होते। आज माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा तीच मागणी केलेली होती की ही संपूर्ण रक्कम जी आहे ती गोठवण्यात यावी। 230 कोटी रुपयांची रक्कम जी आहे ती गोठवण्यात यावी। एका बाजूला खरं तर बिल्डर विशाल गोखले यांनी मेल केलेला होता, मात्र दुसऱ्या बाजूला माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी स्पष्टपणे एक भूमिका घेतलेली होती जी त्यांनी माध्यमांसमोर मांडली देखील की बिल्डरने व्यवहार रद्द केलेला आहे, मात्र 7/12 जोपर्यंत शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंगच्या नावाने ही सगळी बिल्डिंग होत नाही, पुन्हा एकदा ट्रस्टकडे ही जागा येत नाही तोपर्यंत खरं तर हा लढा सुरूच राहणार आहे। जैन बांधवांकडून सुद्धा हीच भूमिका घेण्यात आलेली होती की बिल्डरने व्यवहार रद्द केलेला आहे, मात्र ही जागा जोपर्यंत पूर्णतः ट्रस्टच्या ताब्यामध्ये पुन्हा येत नाही तोपर्यंत हा लढा जो आहे तो सुरू राहणार आहे। ही सुनावणी झाल्यानंतर आचार्य गुप्तिनंदीजी महाराज जे आहेत त्यांची पत्रकार परिषद सुद्धा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। ज्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी उद्या 1 दिवसीय देशभरातील सर्व जैन बांधव जे आहेत ते 1 दिवसीय उपोषण करतील असं सांगण्याबरोबरच ट्रस्टच्या वतीनं ट्रस्टकडे जोपर्यंत ही जागा येत नाही तोवर हा लढा सुरूच राहणार आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः जैन मंदिर मध्ये या जैन बोर्डिंग मध्ये यावं, मंदिर मध्ये भगवान महावीरांचं दर्शन घ्यावं, या जागेची संपूर्ण पाहणी करावी अशी मागणी करत असतानाच त्यांनी राज्यपाल मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळानं सुद्धा या ठिकाणी आलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणि अजित पवार यांनी सुद्धा या ठिकाणी यावं असं पुन्हा एकदा जैन मुनींनी आवाहन जे आहे ते केल्याचं पाहायला मिळालं होतं। काही दिवसांपूर्वी खरं तर जैन मुनींकडनं नाराजी सुद्धा व्यक्त करण्यात आलेली होती की पुण्याचे पालकमंत्री असणारे अजित पवार हे अजूनही या जैन बोर्डिंगच्या जागेवर आलेले नाहीत अशी थेट नाराजी त्यांनी व्यक्त केलेली होती। त्यानंतर आता ही सगळी सुनावणी जी आहे ती पार पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 30 ऑक्टोबरला आता पुढील सुनावणी जी आहे ती पार पडणार आहे, त्यामुळे 30 तारखेच्या सुनावणीमध्ये प्रतिज्ञापत्र दोन्ही बाजूंनी सादर करा असा आदेश तर देण्यात आलेला आहे। मात्र या ठिकाणी जो धर्मदाय आयुक्तांनी दिलेला स्टेटस को आहे, जी स्थगिती आहे ती कायम राहते की हा संपूर्ण व्यवहार रद्द होतो की काही कोणता वेगळा निर्णय होतो, हे मात्र त्या 30 ऑक्टोबरच्या सुनावणीमध्ये पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।